स्टार्ट. रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा. रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा. शत्रूलाही धडकी भरवतो जो शिवबाचा मावळा. महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा. शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शिवबाचा मावळा. हा शिवबाचा मावळा. हा शिवबाचा मावळा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या देशामध्ये सूर्य उगवला. स्वातंत्र्याचे प्रणेते, स्वातंत्र्य संकल्पक राजे शहाजी महाराज, ज्या मातेने आपल्या उदरामध्ये स्वातंत्र्याचा सूर्याला जन्म दिला, त्या मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक, स्वराज्य स्वातंत्र्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यासाठी रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणाच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा दिला, असे छत्रपती संभाजी महाराज. रणरागिणी ताराऊ ज्यांनी 27 वर्ष औरंगजेबाशी कणखरपणाने लढा देऊन स्वराज्य टिकवलं, अशा राजमाता ताराऊ राणी. या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि आजच्या या शिवजयंतीच्या प्रसंगी मी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. आजच्या या प्रसंगी शिवजयंती उत्सव साजरा करण्याची जी संकल्पना आमचे मित्र विजयजी तन्नूसरांनी या ठिकाणी मांडली आणि त्याला सर्वांनी आपण प्रतिसाद दिलात आणि त्याच्या संचालनामध्ये त्याच्या सर्व सहभाग आदरणीय आमचे देवजी पंडित सरांनी सर्व पद्धतीची तयारी केली. त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय विजयाताई काळे मॅडम यांनी या ठिकाणी केलं. या सर्वांना मी सर्वप्रथम या प्रसंगी धन्यवाद देतो. त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करावेसे मला वाटतात, कारण या महामानवाचा जो आपण या ठिकाणी सोहळा साजरा करणार आहोत, आज 395वी जयंती या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करत आहोत. छत्रपती शिवरायांचं जे आयुष्य होतं ते समग्र मानवाला जवळपास 400 वर्षापासून पथदर्शी ठरत आलेला आहे आणि त्यातूनच हा महाराष्ट्र नवे हा देश घडलेला आहे. या देशामध्ये स्वातंत्र्याचं संकल्पना जी छत्रपती शिवरायांनी तिथून पुढच्या कालावधीमध्ये पारतंत्र्यात गेलेला जो काही भारत आहे, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये ते स्फुल्लिंग पेटलं, लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी ते जनतेच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवून तिथून पुढे स्वातंत्र्याची पहाट या देशामध्ये उगवण्याची प्रक्रिया आपण सर्वजण जाणतो की 70 वर्षापूर्वी, 75 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर जवळपास 50 वर्ष स्वातंत्र्याचा लढा या देशाने दिला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील गुण आपण म्हटलं, त्यांनी आपल्याला दिलेली जी देणगी म्हटलं तर स्वातंत्र्य आहे, त्यासोबत समता आहे आणि बंधुता आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान लिहिण्यास घेतलं आणि त्यांना ते काम मिळालं, त्याच्या पाठीमागचं हेच महत्त्वाचं कारण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आणि रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भिनलेले होते. त्यांनी कित्येक वेळा या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला ही संकल्पना, मला याच्यासाठी जास्त अभ्यासच करावा लागला नाही, कारण मूळ संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होती. ज्या ठिकाणी स्वातंत्र्य होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्याचबरोबर जी तत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली ती अंधश्रद्धेच्या बाबतीत, जसं आता मागाशी शास्त्रींनी सांगितलं की आपला क्लास अमावस्येच्या दिवशी सुरू झाला, परंतु मित्रांनो
छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्या मोहिमा या अमावस्येच्या दिवशी आवर्जून असत होत्या. त्या ठिकाणी त्यांनी कधी त्याला थारा दिला नाही. सतीची प्रथा ही ज्या ठिकाणी त्यावेळी होती ती सतीची प्रथा बंद करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. त्याचबरोबर स्त्रियांना समानतेची वागणूक, सर्व जातीपातींना समानतेची वागणूक हे शिवाजी महाराजांचं तत्व होतं. ज्या ठिकाणी स्त्रियांना त्या ठिकाणी गोशामध्ये राहण्याची किंवा पडद्याच्या आड राहण्याच्या समाजाची संरचना होती, त्यावेळी शिवाजी महाराजांनी प्रथम न्यायाधीश केलं होतं जिजाऊ साहेबांना आणि दुसरे न्यायाधीश ज्या होत्या त्या महाराणी येसूबाई साहेब ह्या स्वराज्याच्या न्यायाधीश होता. त्यांनी स्वतः ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवरती बालंट आलं, वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, त्यावेळेला न्यायाधीश कुलमुखत्यार त्यांना म्हणायचे, त्या स्वतः महाराणी येसूबाई साहेब होते. आणि महाराणी येसूबाई साहेबांना त्यांच्यावरती जे काही त्या ठिकाणी आरोप झाले होते त्या सर्वांचा न्याय निवाडा करून छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी निर्दोषत्व बहाल केलं होतं. अशा पद्धतीची संरचना त्यांनी दिलेली होती. आणि त्याच माध्यमातून पुढे ताराव राणी साहेबांनी जवळपास छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 ते 1707 एवढ्या कालावधीपर्यंत त्यांनी काही कालावधी सुरुवातीला राजाराम राज्य त्यांच्याबरोबर होते, 89 ते 1700 पर्यंत 11 वर्ष होते, परंतु पुढच्या कालावधीमध्ये पूर्णपणे लढा हा त्यांनी महाराणी ताराव राणींनी दिला. आणि याच मातीमध्ये, नगरच्या मातीमध्ये तो आलमगीर बादशाह जो त्यावेळी जगातला सर्वात मोठा राजा होता. औरंगजेबाचं राज्य हे त्या कालावधीमध्ये इतकं मोठं राज्य जगात कुणालाही नव्हतं. स्वतः अकबराच्या राज्याच्या 5 पट राज्य औरंगजेबाचं होतं. इतका मोठा तो आलमगीर बादशाह त्याच्यासोबत कणखरपणे लढा देऊन या मातीमध्ये त्या राजमातेने मिळवलं. अशा पद्धतीची संरचना छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली. कारण ज्यावेळी 3 छत्रपती गेले, पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले आणि नंतर राजाराम राजे गेले. आणि साधारणपणे 1705च्या आसपास एका प्रसंगी तो आलमगीर बादशाह त्याच्या वकिलाला म्हणतो, त्याच्या मदतनीसाला त्या ठिकाणी म्हणतो, खाफी खान त्याचं नाव त्यांनी लिहून ठेवलेलं इतिहासामध्ये, की हे मराठे हारत कसे नाही, काय करावं, 3 छत्रपती गेले तरी सुद्धा काय केलं पाहिजे की जेणेकरून त्या औरंगजेबाची परिस्थिती अतिशय वाईट झाली होती. आर्थिक दृष्ट्या तो अक्षरशः मेटाकुटीला आलेला होता. त्याचं कारण असं की हे मराठे त्याला तात्पुरते किल्ल्यांचा जय मिळवून द्यायचे आणि 4च महिन्यामध्ये पुन्हा तो किल्ला घेऊन टाकायचे. जो किल्ला लढवण्यासाठी 2-2 वर्ष औरंगजेब झटायचा तो किल्ला एका रात्रीत मराठे गारद करून टाकायचे. 60 मावळ्यामध्ये या ठिकाणी मराठ्यांनी सैनिकांनी किल्ले घेतल्याची उदाहरणं आहेत. त्याचा इतिहास आपला सर्वांना उपलब्ध आहे. त्यावेळेला तो खाफी खान म्हणाला, कानात प्राण ऐकून आणून ही गोष्ट ऐका तुम्ही. अतिशय मोठा आणि महत्वाचा शब्द त्या ठिकाणी वापरला त्यांनी. तो खाफी खान म्हणतो, वो तब तक नहीं हारेंगे, वो तब तक नहीं हारेंगे जब तक शिवाजी नाम नहीं भूलेंगे. आणि 355 वर्षापासून हा महाराष्ट्र, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांना विसरला नाही, हे नाव विसरला नाही. त्याचंच कारण आहे की आपला देश आज स्वतंत्र आहे आणि ताठ मानेने आज आपला देश जगामध्ये उभा आहे. या देशासमोर शिवाजी महाराजांचं योगदान काय हे कवी प्रदीप यांनी या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. देखो मुल्क मराठों का यहां शिवाजी डोला था, देखो मुल्क मराठों का यहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर यहां शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी को
तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। छत्रपति शिवाजी महाराज की जय हिंद, जय महाराष्ट्र।